विषय 600 पेक्षा अधिक लेख आहे, जवळपास 50-60 पुरस्कार मला मिळालेले आहेत। तसं ओळख करून देण्याचं कारण असं, शेतकऱ्यांचा मेळावा आहे। मीही स्वतः शेतकरीच आहे। माझ्या शेतात देखील डाळिंब, शेवगा, बांबूची शेती आहे, ऊस आहे, बरेचसे पिकं आहे। आज योग असा आहे की ज्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला असे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी आहे। त्यांना देखील अभिवादन करतो। त्याचप्रमाणे सहकार महर्षी भाऊसाहेब माने यांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आपल्यापासून जवळच असलेले पुसदचे माजी कृषी मंत्री वसंतराव नाईक साहेब, त्याचप्रमाणे पंजाबरावजी देशमुख साहेब यांच्या देखील स्मृतीला अभिवादन करतो। आज खऱ्या अर्थाने कार्यक्रम जर बघायला गेला आणि कार्यक्रमाचं स्वरूप जर बघितलं तर मला पुराणामधलं ज्याप्रमाणे समुद्र मंथन केलं होतं ते मला आठवतं। समुद्र मंथनामधून आपण 14 रत्न काढले होते, मात्र आजच्या विचार मंचामधून इथं मंथनातून आपण कित्येक रत्न सर निर्माण केले, त्याबद्दल मी तुम्हाला खरंच धन्यवाद देईन। खूप चांगलं नियोजन आहे कार्यक्रमाचं। अनेक कार्यक्रमांना नेहमी जाणंही नसतं माझं, पण या प्रकारचं नियोजन मी कुठं बघितलं नाही। खरोखर विचारांची देवाणघेवाण होते। बऱ्याचदा पुरस्कार्थी येतात, पुरस्कार घेतात, निघून जातात, दोन पाहुणे बोलतात, पुरस्कार्थींमधला एखादा बोलतो आणि निघून जातो। हे खऱ्या अर्थाने विचार मंथन आहे। आज शेतीची परिस्थिती जर बघितली, आपण ज्या अर्थी इथं बसलेलो आहोत, मी 2 दिवसापासून तुमच्या परिसरात फिरतोय, इथली शेतीची परिस्थिती खरोखर अर्थाने बिकट आहे। सगळ्या महाराष्ट्राची देशाची शेती अवस्था बिकट आहे आणि यातून काहीतरी सावरण्यासाठी निश्चित आपण काहीतरी करण्याची गरज आहे। खूप काही परिवर्तन करण्याची देखील गरज आहे। आताच आमचे सरपंच होते रुईचे, ते छान बोलले, त्यांनी छान अनुभव सांगितला। असे सरपंच जर प्रत्येक गावाला लाभले, मला वाटलं महाराष्ट्र सुजलम सुफलम होण्यासाठी वेळ लागणार नाही। त्याचबरोबर व्यासपीठावरचे अधिकारी उपस्थित होते, असे अधिकारी देखील त्यांना सपोर्ट देणारे असायला पाहिजे। छान वाटलं। शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा गंभीर विषय त्यांनी जाता आता सांगितलं। मी एकच सांगेन एका कवीच्या भाषेमध्ये, हे कर्ज हे देणं याला नाही घाबरायचं, हे कर्ज हे देणं याला नाही घाबरायचं, ही मायभू आपली आहे तिलाच तेवढं सावरायचं। कितीतरी हर्षद मेहता रोज देश खात आहे, कितीतरी हर्षद मेहता रोज देश खात आहे, तरी या देशात ते मजेनं राहत आहे। आता फक्त आपण आपल्यासाठी जगायचं, आता फक्त आपण आपल्यासाठी जगायचं, इतरांनी कसं राहायचं तेही आपणच ठरवायचं। सांडायचा असतो घाम, रक्त कशापायी सांडताय? अरे माझ्या शेतकरी मित्रांनो, ही आत्महत्येचे उत्सव तुम्ही कशासाठी मांडताय? तुम्ही कशासाठी मांडताय? शेतीच्या समस्या जर खऱ्या अर्थाने सोडवायच्या असेल तर समाजातील प्रत्येक घटकाला शेतकऱ्यांसाठी काम करण्याची गरज आहे। आज आपण महाविद्यालयात बोलत आहोत, इथं अनेक विद्यार्थी कृषीचे पदवीधर होत आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की कृषीचा पदवीधर कशासाठी होतो? तो एक तर MBA करतो, एखाद्या कंपनीमध्ये मार्केटिंग करतो, UPSC करतो, MPSC करतो, कुठंतरी पगार कमवतो, पण खऱ्या अर्थाने जर विचार करता पदवीधर होऊन शेती करणाऱ्यांचं प्रमाण जर काढलं तर 2-3% असावे फक्त माझ्या माहितीनुसार। याच्या उपर ही परिस्थिती खऱ्या अर्थाने बदलण्याची गरज आहे। आपल्या संतांनी सांगितले, जे जे आपण असे ठावे ते सकाळ असे सांगावे, शहाणे करून सोडावे अवघे जण। आपल्याकडे जे जे माहित आहे ते आपण शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे। आज आपण शेतकऱ्यांविषयी बोलतो, पण खऱ्या अर्थाने मी बरेचसे महाराष्ट्रातले सगळे शेतकरी बघितले, ज्या शेतकऱ्यांना काहीतरी शेतीतून मिळालेलं आहे, असे शेतकरी सुद्धा आपलं ज्ञान सर्वतोपरी शेतकऱ्यांना देत नाही, असा माझा 100% दावा आहे। आणि काही महाभाग मी असे बघितले की त्यांच्या शेतात आल्यानंतर तिकीट काढावं लागतं शेती बघायला। ही वस्तुस्थिती आहे, ही बदलली पाहिजे, ही बदलण्याची गरज आहे। कारण हे ज्ञान तुम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे, ते तुम्हाला वाटण्यासाठी दिलं आणि ते वाटलंच पाहिजे। ज्ञान वाटल्याने वाढत चालतं। मी बरेचसे शेतकरी बघितले, मी प्राचीन काळात ज्या जुन्या काळामध्ये शेती करायचे त्यावेळेस औषधाचे खोके किंवा आपण काय औषध मारला हा फॉर्म्युला शेतकऱ्याला सांगत नव्हता। आता जे सध्या यशोगाथांचं पेव फुटलं, त्याच्यामुळे लोक जातात, मग काही लोकांचा त्यातून रोपं विकण्याचा धंदा असतो, काही औषधं विकण्याचा धंदा असतो काही लोकांचा। मग प्रॉपर टेक्नॉलॉजी द्यायची नाही, फक्त रोपं औषधं विकायचे, त्यातून पैसे कमवायचे, स्वतः श्रीमंत व्हायचं। शेतकरी खड्ड्यात गेला तरी चालेल, ह्या मानसिकतेतून आपल्याला खऱ्या अर्थाने बाहेर येण्याची गरज आहे। माझ्या आत्ताचं जे 8वं पुस्तक आहे समृद्ध शेतीची बिकट वाट, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व शेतीच्या समस्या जवळपास मांडण्याचा मी प्रयत्न केला सर। आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्याचं अनावरण केलं होतं। आता कृषी मंत्री साहेबांनी मला ज्यावेळेस बोलत होतं त्यावेळेस मला विचारलं का शेतीच्या समस्या एका शब्दात सांगा, एका वाक्यात काय उत्तर देता येईल? म्हटलं जगाच्या पाठीवर जे सगळे व्यवसाय आहे ते आपण होलसेलनी वस्तू घेऊन रिटेलनी विकतो, पण शेतीचं असं आहे की शेतीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठा आपण रिटेलनी घेतो, शेतमाल मात्र आपण होलसेलनी विकतो, म्हणून आपल्याला खरं शेती परवडत नाही। आता याच्यासाठी इलाज काय? तर इलाज असा आहे की ज्या ज्या निविष्ठा आपल्याला लागतात त्या शेतकऱ्यांनी एकत्र ग्रुप करून होलसेल दरातच घ्यायच्या।
मात्र शेतमाल विकताना रिटेलचे दर कसे मिळतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. एक साधं उदाहरण देता येईल. मी आता गाडीने फिरत होतो त्यावेळेस बघितलं हरभऱ्याची शेती तुमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. खूप छान हरभऱ्याचे प्लॉट बघायला मिळाले. एक हरभरा साधारण, मी हरभऱ्याचा उत्पादकच आहे, माझा एक वर्षाचा 2-5 एकर हरभरा असतो. हरभऱ्याची शेती करताना बघितलं हरभरा विक्री करायला गेलं का हमी भाव सुद्धा बऱ्याचदा मिळत नाही. 45-46 रुपये हमी भाव आहे. 42-43 रुपये म्हणजे 40 रुपये किलो हरभरा विकला जातो. मात्र याच हरभऱ्याची जर डाळ बनवली तर ती 80-90-100 रुपये किलो जाते. आणि जर त्याचे भजे बनवले तर ती 1 किलो पिठाचे किती भजे होईल याचा अर्थशास्त्र तुम्ही काढून घ्या. थोडक्यात सांगायचा उद्देश असा का व्हॅल्यू ऍडिशन केल्याशिवाय शेतमालाचे दर वाढत नाही. हे व्हॅल्यू ऍडिशन जे आहे ती प्रोसेस कडे आपल्याला येत्या काळात उतरावं लागणार आहे. आणि एकखट्टी विकण्याची जी परंपरा आहे, पूर्वी आता रोड, आमच्याकडे द्राक्ष आणि कांदा उत्पादक मोठा जिल्हा आहे सर आमचा. आणि आमच्याकडे जर तुम्ही आले द्राक्ष सीझन मध्ये तर रस्त्याला तुम्हाला जागोजागी द्राक्ष मिळतील, कांदे मिळतील. एवढंच नाही, बाहेरून ऍपल बोर आणून ते सुद्धा विकले जातात. सर्व शेतमाल मिळतो. आमच्याकडे पायनॅपल सुद्धा विकतो आमचा शेतकरी. तशी ऍक्टिव्हिटी मला ह्या परिसरात दिसली नाही. मला एकाच ठिकाणी पुसद जवळ फक्त गुळ विक्रेता दिसला, एकच दिसला. एक गुळपट्टी विकणारा दिसला, 2. बाकी मला कोणीच दिसलं नाही. ही कुठेतरी सिस्टीम आपल्याला बदलायला काय, कारण रस्त्याला एवढी ट्रॅफिक असते, लोक थांबतात, उभे राहतात आणि काहीतरी वस्तू घेतात. एक मोठं मार्केटिंग उभं राहू शकतं. माझ्या गावाजवळ एक 3 किलोमीटर एक गाव आहे, गरीब शेतकरी होता. त्यांनी असं द्राक्षाचे कॅरेट लोकांच्या शेतातून घ्यायचा आणि द्राक्ष विकायचा, कांदे विकायचा. असं करत करत त्यांनी पेरू चालू केले, फळं चालू केले. त्याचा स्वतःचा बंगला झाला आणि तो म्हणतो तुमच्या शेतीपेक्षा मला जास्त पैसे मिळतात. तो खूप चांगला व्यवसाय या निमित्ताने उभा राहू शकतो असं माझं मत आहे. आज